रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आरजे रुचा तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, आषाढाचे ढग दाटून येतात. पहिला पाऊस मातीला स्पर्श करतो आणि त्या ओल्या मातीत दरवळतो मनापर्यंत पोहोचण्याचा एक सुंदर सुवास. महाराष्ट्राच्या मातीत अजूनही एक सुगंध दरवळतोय आणि तो म्हणजे भक्तीचा, विठ्ठल नामाचा आणि वारीचा. वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, ती चाल आहे श्रद्धेची, ती वाट आहे समतेची आणि ती अनुभूती आहे प्रेमाची. ती परंपरा आहे संतांनी आपल्या हातात दिलेल्या अमूल्य वारशाची. या वाटेवर कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. इथे प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असते, प्रत्येकाच्या ओठावर विठ्ठलाचं नाम असतं आणि प्रत्येकाच्या हृदयात पांडुरंगाविषयीची अपार ओढ असते. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या या पावन निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, जाऊ पंढरीच्या वारी. आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी सर. सर स्वतः अभंग रचनाकार आहेत. त्यांनी 1,500 पेक्षा जास्त अभंग लिहिलेत. याशिवाय सर ज्ञानेश्वरी आणि संत साहित्याचे जाणते अभ्यासक सुद्धा आहेत. सरांनी स्वतःच्या लेखणीतून वारी, विठ्ठलाची भक्ती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभंग रूपाने शब्दबद्ध केलंय आणि त्या प्रत्येक अभंगाचा भावार्थ, त्यातील अध्यात्म आणि जीवन दर्शन ते आज आपल्यासमोर उलगडून सांगणार आहे. चला तर मग मनातील सगळा कोलाहल क्षणभरासाठी बाजूला ठेवूया, विठ्ठलाच्या नामात स्वतःला विसरून जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या या भक्तिमय मैफिलीला. श्रोते हो, वारीची सुरुवात नेहमी पावलांनीच होते असं नाही, तर ती आधी मनात सुरू होते. पहिला पाऊस पडतो, मृगाच्या सरी कोसळतात, मातीचा सुगंध दरवळतो आणि नकळत मन म्हणायला लागतं यंदा वारीला जायचंय. वारीचं आणि पावसाचं नातं किती विलक्षण आहे. जणू निसर्ग सुद्धा विठ्ठलाच्या भेटीसाठी सजतो. रानं हिरवी होतात, वाटा जाग्या होतात आणि वारकऱ्यांच्या मनातली भक्तीही नव्याने फुलते. सरांनी त्यांच्या पहिल्या अभंगात हा निसर्ग, संत परंपरा आणि वारीचा उत्सव अतिशय सुंदरपणे शब्दबद्ध केलाय. चला तर मग ऐकूया पहिला अभंग. रामकृष्ण हरी. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. गंध सांगे या मातीचा, गंध सांगे या मातीचा, आला मुरळी वारीचा. गंध सांगे या मातीचा, आला मुरळी वारीचा. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. ज्ञानात तुका संत सारे, माझ्या जीवीचे सोय रे, माझ्या जीवीचे सोय रे. ज्ञानात तुका संत सारे, माझ्या जीवीचे सोय रे, माझ्या जीवीचे सोय रे. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. वैष्णवांची मांदियाळी, वैष्णवांची मांदियाळी, दिंडी आषाढ दिवाळी. वैष्णवांची मांदियाळी, दिंडी आषाढी दिवाळी. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. टाळ मृदंगात दंग, टाळ मृदंगात दंग, मनी रुजला अभंग, मनी रुजला अभंग. टाळ मृदंगात दंग, टाळ मृदंगात दंग, टाळ मृदंगात दंग, मणी रुजला अभंग, मणी रुजला अभंग. मृग धारा बरसल्या, राणी पाऊली खेळल्या. विठू वारीत नाचला, विठू वारीत नाचला. विठू
वारीत नाचला विठू वारीत नाचला नाना जन्म सार्थ झाला विठू वारीत नाचला नाना जन्म सार्थ झाला मृगधारा बरसल्या राणी पाऊली खेळल्या मृगधारा बरसल्या राणी पाऊली खेळल्या राणी पाऊली खेळल्या राणी पाऊली खेळल्या. खरंच या अभंगातून किती सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. पावसाच्या सरी, मातीचा सुगंध, टाळ मृदुंगाचा नाद आणि त्या नादात हरवलेला विठ्ठल. वारी म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम. पण वारीची खरी सुरुवात नेमकी झाली कुठून हे माहितीये का? वारी फक्त चालली जात नाही, तर ती मनापासून केली जाते. जो माणूस आपल्या काया, वाचा आणि मनाने विठ्ठलाला शरण जातो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा वारीच असतो. वारी आपल्याला समता शिकवते, प्रेम शिकवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी भेट घालवते. याच भावनेचा अत्यंत सुंदर आविष्कार आपण पुढील अभंगात ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया पुढचा अभंग. काया वाचा मने करील जो वारी काया वाचा मने करील जो वारी अनुभवे हरी भेटे तया तेथे उच्च नीच नाही भेदाभेद तेथे उच्च नीच नाही भेदाभेद आनंदाचा स्वाद जीव चाखी प्रेमाचा सागर सुखाची भरती. मायबाप हो, इतर सागराला भरती आणि ओहोटी असते, परंतु वारीमध्ये जो प्रेमाचा सागर उसळलेला आहे, विठ्ठल भक्तीचा जो सागर उसळलेला आहे, त्याला फक्त भरती आहे, ओहोटी नाही. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की प्रेमाचा सागर सुखाची भरती आणि ओवाळू आरती चैतन्याची. ऐके माझा विठू धावा अंतरीचा ऐके माझा विठू धावा अंतरीचा आणि खेद संसाराचा हरे वारी. दिसता कळस स्थितप्रज्ञ झाला दिसता कळस स्थितप्रज्ञ झाला आणि नाना विसावला विठूपायी नाना विसावला विठूपायी. खरंच श्रोते हो, वारकरी संप्रदाय हा खूप काही शिकवून जातो. आणि या वारकरी संप्रदायाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणी एकटं चालत नाही. प्रत्येक वारकऱ्यासोबत चालतात ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, ज्ञानदेव, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, जनाबाई, मुक्ताई. त्यांनी लिहिलेली ओवी, त्यांनी जगलेलं आयुष्य आणि त्यांनी दिलेला भक्तीचा संदेश आजही प्रत्येक दिंडीत जिवंत आहे. ते आज देहरूपाने नसले तरी सुद्धा त्यांचे विचार, त्यांच्या ओवी, त्यांचे अभंग आजही आपल्यासोबत वारीत चालतात, कारण ते शब्दब्रह्म आहेत. चला तर मग ऐकूया पुढच्या अभंगात या संपूर्ण संत परंपरेला. हरी देखेला ज्ञाना तुका जाणे ब्रह्मज्ञाना नामा बोले विठ्ठलाशी नामा बोले विठ्ठलाशी जनी बांधे त्या चोराशी. नर हरी शुद्ध झाला गोरा भजनी रंगला डोले सावता मळ्यात चोखा नाचे अभंगात. निळा ब्रह्माशी बोलतो निळा ब्रह्माशी बोलतो आम्ही तुकाची जाणतो. सोयरा दावी मुक्ती घाट सोयरा दावी मुक्ती घाट मुक्ता सोपी करी वाट. सेवा करी हा सोपान ज्ञाना निवृत्तीचे ध्यान. ऐसी वैष्णवांची मोट ऐसी वैष्णवाची मोट चाले पंढरीची वाट. पाहे संत मांदियाळी आनंदाला वनमाळी. वनमाळी हे पांडुरंगासाठी वापरलेला शब्द आहे की पाहे संत मांदियाळी आनंदाला वनमाळी. वारी सुखाचा सोहळा वारी सुखाचा सोहळा नाना किंकर संतांचा नाना किंकर संतांचा. किंकर म्हणजे दास किंवा पाईक, नाना किंकर संतांचा. खरंच मित्रांनो, आपल्याला लाभलेली ही संत परंपरा आपल्यासाठी खरंच खूप मोठी देणगी आहे. आणि असं म्हणतात की वारी फक्त पंढरपूरपर्यंत पोहोचते, पण एक वारकरी हा स्वतःच्या मनापर्यंत पोहोचत असतो. कारण या प्रवासात पाय थकतात, मन ताजी होतात, अहंकार गळून पडतो, मत्सर विरघळतो आणि मनात उरतं ते फक्त विठ्ठलाचं नाम. खरं तर वारी आपल्याला देव दाखवण्यापेक्षा स्वतःमधला माणूस दाखवते. आणि म्हणूनच वारी करून परतलेला प्रत्येक वारकरी हा आधीसारखा राहत नाही. याच अंतर्मनात घडणाऱ्या परिवर्तनाचं अत्यंत सुंदर चित्रण आपण पुढील अभंगात ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया पुढचा अभंग. माऊली, वारीच्या संदर्भामध्ये
एका कवीनं फार सुंदर भाष्य केलेलं आहे, 2 ओळीमध्ये भाष्य केलेलं आहे की वारी ही कशी असते, तर ज्याच्या मनी वासना त्याला दिंडी दिसे नागवी, आणि ज्याच्या मनी भावना त्याला दिंडी दिसे भगवी. आणि म्हणून वारकरी होणं हे काही तेवढं सोपं नाही. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, नामदेव महाराज म्हणतात, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि विठ्ठलाच्या कृपेने आणि जन्मजन्मीच्या पुण्याने हा वारकरी होत असतो. आणि म्हणून हा वारकरी आनंदाने काय म्हणतो की झालो झालो वारकरी, डोळा दिसते पंढरी. त्याच्या डोळ्याला दुसरं काही दिसत नाही, कारण त्याच्या मनामध्ये भावना आहे, वासना नाही आहे. आणि झालो झालो वारकरी, डोळा दिसते पंढरी, मन चित्त अहंकार शुद्ध झाले रे विकार. मन चित्त अहंकार शुद्ध झाले रे विकार, गळा तुळशीची माळ, सारा फिटला विटाळ. टाळ वाजतो अंतरी, डोले अभंगात हरी. झालो वारीचा पाईक, श्वास आषाढी कार्तिक. पांग फिटला जन्माचा, आणि नाना दास ज्ञानाईचा. खरंच श्रोते हो, या अभंगातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. वारी माणसाला फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही बदलते. गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे वारकरी होतो असं नाही, तर मनातला अहंकार उतरला, राग निवळला, द्वेष गळून पडला, आणि प्रत्येकामध्ये जेव्हा विठू दिसू लागला तेव्हा खऱ्या अर्थाने वारी होते. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मन शुद्ध असेल तर जीवनही मधुर होतं. चला तर मग आता ऐकूया पुढचा अभंग. या अभंगात वारीचा आणखीन एक सुंदर पैलू आपण अनुभवणार आहोत. कर्म, भक्ती आणि ज्ञान या 3 सूत्रांवर उभा राहिलेला वारकरी जीवन. चला तर ऐकूया पुढचा अभंग. कर्म भक्ती ज्ञान होते अवगत. वारीचं फलित काय ते बघा की कर्म भक्ती ज्ञान होते अवगत, वारीचे फलित तेच जाणा. अलंकार आम्हा तुळशीची माळ. याच्यापेक्षा मोठा अलंकार आमच्यासाठी कोणताच नाही आहे. अलंकार आम्हा तुळशीची माळ, सदा सर्व काळ सुख देई. निष्काम कर्माचा होता वारकरी, नशिबाच्या दारी सौख्यदास. टिळा चंदनाचा भाळी शोभिवंत. आमचं सौंदर्य प्रसाधन काय, तर हे बघा की टिळा चंदनाचा भाळी शोभिवंत, विठू कृपावंत सांभाळतो. रजतम गेला. वारीमुळे काय झालेलं आहे की रजतम गेला, सत्वची रुजला. रजतम गेला, सत्वची उरला, आणि चैतन्यात न्हाला नाना धन्य. खरंच मंडळी, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त भक्ती शिकवत नाही, तर तो शिकवतो जगणं सुद्धा. कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. नाम घ्या पण अहंकार नको. सेवा करा पण प्रसिद्धीची अपेक्षा नको. हीच शिकवण वारीच्या प्रत्येक पावलात आहे. आणि म्हणूनच वारकरी म्हणतो, मला धन नको, वैभव नको, मला फक्त पंढरपूरचा विठुराया हवा. पुढच्या अभंगात पंढरीचं वर्णन आहे, जिथे पुण्याचं कोठार आहे. चला तर मग आनंदाचा वर्षाव करणारी, आत्म्याची भूक भागवणारी ही वारी अनुभवूया आणि ऐकूया पुढचा अभंग. पुण्याचे कोठार पंढरीची वारी. पुण्याचे कोठार पंढरीची वारी, कोसळती सरी आनंदाच्या. खेळती वैष्णव आनंदे फुगडी, आणि भजनाची गोडी काय सांगू. खेळतो पाऊली आत्माराम माझा, आणि पंढरीचा राजा खेळवितो. आम्हाला खेळविणारा कोण आहे, तोच आहे. खेळ मांडणाराही तोच आहे आणि खेळवणाराही तोच आहे. म्हणून खेळतो पाऊली आत्माराम माझा, आणि पंढरीचा राजा खेळवितो. क्षुधा तृष्णा सारी शमली जीवाची, आणि ओढ पंढरीची मना लागे. अनिक मागणे नाही माझे देवा, जन्मजन्मी व्हावा वारकरी. खरंच वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं.
कारण त्याचा हा प्रवास फक्त पंढरपूर पुरता नसतो, तर त्याचा हा प्रवास स्वतःला ओळखण्याकडे सुद्धा असतो. आणि एक गोष्ट म्हणजे इतके किलोमीटर चालूनही त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, कारण त्याच्या पावलांना शक्ती देत असतो त्याचा विठुराया. वारी आपल्याला शिकवते काम, क्रोध, लोभ, मोह हे ओझं घेऊन चालायचं नसतं, ते इंद्रायणीच्या काठी सोडून द्यायचं असतं. याच वैराग्याच्या आणि अंतःशुद्धीच्या भावनेला ओतप्रोत भरलेला आपला पुढचा अभंग. चला तर ऐकूया. वा, सुंदर. आषाढी वारीचा ऐसा मी पाईक, आषाढी वारीचा ऐसा मी पाईक, देह आत्मा एक विठू झाला. द्वैतातून अद्वैत शिकवते ती वारी. आषाढी वारीचा ऐसा मी पाईक, देह आत्मा एक विठू झाला. वेडावाला जीव संसारी तापाने, वेडावाला जीव संसारी तापाने, आणि तारले वारीने भाग्य थोर. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभा येथे नाही थारा, काम क्रोध लोभा येथे नाही थारा, आणि वैराग्याचा वारा दिंडी दिव्य. भगवी पताका टाळांचा गजर, भगवी पताका टाळांचा गजर, आणि विवेक आधार वैष्णवांचा. झालो स्थितप्रज्ञ पाहता कळस, झालो स्थितप्रज्ञ पाहता कळस, आणि देह आत्माश्वास विठू नाना, देह आत्माश्वास विठू नाना. खरंच वारी म्हणजे काय? वारी म्हणजे चालणं, भजन म्हणजे थांबणं, आणि नाम म्हणजे जगणं. वारकरी चालतो तेव्हा त्याच्या हातात वीणा असो वा टाळ, त्याच्या मुखी विठ्ठलाचं नाम हे अखंड सुरूच असतं. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नामदेवांचे अभंग, एकनाथांची भारुड, या सगळ्या परंपरेचा वारसा पुढे नेणारी ही वारीच आहे. चला तर पुढच्या अभंगातून अनुभवूया संत वाङ्मयाचा सुंदर आविष्कार. ऐकूया पुढचा अभंग. भक्त हो, इथे तुम्हाला एक मला सांगायचं आहे की अभंगाचे तसे प्रकार नाहीत, पण दोन प्रकार ढोबळमानाने मांडले जातात. ते म्हणजे एक मोठा अभंग आणि छोटा अभंग. मोठ्या अभंगामध्ये 6, 6, 6 आणि 4 अशा एकूण 22 शब्दांचं चरण असतं, आणि लहान्या अभंगामध्ये मात्र 8 शब्दांचं चरण असतं. तर हे दोन्ही प्रकार इथे आपण घेत आहोत. आता जो आहे तो छोटा अभंग आहे की हाती वीणा मुखी नाम विठू आनंदाचे धाम. हाती वीणा मुखी नाम विठू आनंदाचे धाम, वारी ध्यास वारी श्वास, वारी ध्यास वारी श्वास, वारी अंतरीची आस. टाळ मृदुंग बोलतो, बघा त्याचं बोल काय की टाळ मृदुंग बोलतो, साम गायन करतो, गाथा तुकोबाची वाणी आम्हा तीच परावाणी. गाथा तुकोबाची वाणी आम्हा तीच परावाणी, ज्ञाना संगे ज्ञानेश्वरी मोक्ष आणि याला द्वारी. नाना सांगे ज्ञानेश्वरी मोक्ष आणि याला द्वारी, भोळ्या भाबड्यांचा भाव उभा विटेवर देव. आणि मग काय झाले? नाना मळ शुद्ध केला देह आत्मा तोची झाला, नाना मळ शुद्ध केला देह आत्मा तोची झाला. आता इथे एक मी छोटं सांगतो. इथं मळ हा शब्द आलेला आहे. मळ म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडे आपले जे 6 विकार आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मन, बुद्धी आणि अहंकार. जर हे आपण वारीमध्ये गेलो तर हे सगळे 6 विकार आणि मन, बुद्धी, अहंकार आहे, हे मळ धुतल्या जातो आणि स्वच्छ होतो. कारण ही माऊली तुकोबांची कृपा आहे, आणि त्यांच्या कृपेनं वारकरी शुद्ध होतो. म्हणून वारीला जायचं. खरंच वारी माणसाला नव्याने घडवत असते, आणि मला तर वाटतं वारीची सुरुवात ही नेहमी मनातून होते. ज्या क्षणी मनाला वाटतं की आता विठ्ठलाला भेटायचंय, ही ओढ जेव्हा निर्माण होते, त्या क्षणापासून प्रत्येक श्वास हा वारकरी होतो. वारकरी जेव्हा दिंडीत चालतो तेव्हा त्याला आजूबाजूचं जग सुद्धा दिसत नाही. त्याच्या डोळ्यासमोर उभा असतो पंढरीचा कळस. त्या एका दर्शनासाठी तो उन्हाची तमा सुद्धा बाळगत नाही, ना पावसाची पर्वा करतो. संतांनी वारीला आनंद यात्रा म्हटलंय, कारण ही यात्रा शरीराची कमी आणि मनाची जास्त असते. आणि आपल्या पुढच्या अभंगात आपण हीच आनंदाची यात्रा, अंतरेची ओढ अनुभवणार आहोत. चला तर मग ऐकूया पुढचा अभंग. वारीचा उमाळा दाटला अंतरी, वारीचा उमाळा दाटला अंतरी, भेटल श्रीहरी आम्हा तेथे. चांगले वांगले आम्हा ठाव नाही, चांगले वांगले आम्हा ठाव नाही, डोळा रूप पाही विठ्ठलाचे. बाई माणसात भेदना उरला,
बाई माणसात भेदना उरला, वाटे या जीवाला माऊलीही. बोले अभंगाशी ओवी माऊलींची, बोले अभंगाशी ओवी माऊलींची, आणि वाणी काळजाची हरिपाठ. मग हे सगळं झाल्यावर काय होईल की आनंदे निघाली दिंडी वैष्णवांची, आनंदे निघाली दिंडी वैष्णवांची, आणि ब्रह्मचैतन्याची नाना भेट, ब्रह्मचैतन्याची नाना भेट. खरंच मंडळी, एकदा का वारीची सवय झाली की मग जगायचं गणित हे बदलून जातं. संसार तोच असतो, जबाबदाऱ्या सुद्धा त्याच असतात, पण त्या निभवण्याचा दृष्टिकोन हा बदलून जातो. वारी शिकवते जगायचं, पण मोहमायात अडकून राहायचं नाही. वारकरी पंढरपूरहून परततो, पण त्याच्यासोबत विठ्ठलालाही घरी आणतो. मग घर मंदिर होतं, काम पूजा होते, आणि प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटू लागतो. आणि याचाच अनुभव आपण आता घेणार आहोत पुढच्या अभंगातून. ऐकूया पुढचा अभंग. लागता पायाला वारीची सवय. बघा मायबापू, पावलाला सवय लागावी ती वारीची. मग काय होईल? लागता पायाला वारीची सवय, संसाराची सय येत नाही. भय तमा चिंता विसरलो देवा. हे सगळे संसारात आहेत, परमार्थात नाही आहेत. भय तमा चिंता विसरलो देवा, आणि लाभता केशवा संत संग. तन मन ध्यान वारीत लागले, तन मन ध्यान वारीत लागले, आणि एकरूप झाले भजनात. अंतरी गुंजता नामाचा गजर, अंतरी गुंजता नामाचा गजर, आणि मौनाचा जागर बहरला. मग काय होईल? वारीचा पाईक वारीत रमला, वारीचा पाईक वारीत रमला, आणि अद्वैताचा झाला साक्षात्कार, अद्वैताचा झाला साक्षात्कार. खरंच श्रोते हो, एकदा का विठ्ठलाच्या चरणी लीन झालो की संपूर्ण आयुष्य बदलून जातं. प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष वारी करणं शक्य होतं असं नाही. वय, प्रकृती, जबाबदाऱ्या अशा अनेक कारणं असतात, अशी अनेक कारणं असतात. पण विठ्ठलाला भेटण्यासाठी पायी जायलाच पाहिजे का? मनाला वाटलं तरी सुद्धा विठ्ठल भेटतोच की. आणि अशाच पद्धतीचा एक पुढचा अभंग आपण ऐकणार आहोत, जो घरात आहे पण मनाने पंढरीत आहे, ज्याच्या डोळ्यात पंढरीची आस आहे आणि अंतःकरणात विठ्ठलाचा अखंड नाम आहे. याच भावनेला स्पर्श करणारा पुढचा हा आपला अभंग ऐकूया लगेचच. परंपरेनं जो वारकरी नियमित वारी करत आलेला आहे, परंतु त्याचा देह त्याला साथ देत नाही, संसारातल्या काही अडीअडचणी आहेत, आणि त्याच्यामुळे त्याची वारी चुकलेली. पण ती वारी चुकलेली असताना त्याची जी मनाची व्याकुळता जी आहे की मला वारीला जाता येत नाही, ही जी व्याकुळता आहे, जी आर्तता आहे विठ्ठलाबद्दल, तर ती आर्तता कशी आहे ते बघा. देह शिणला शिणला नाही पायी वारी आला, देह शिणला शिणला नाही पायी वारी आला, जीव तळमळे घरी नाही घडली रे वारी. लोचनात दाटे निर, लोचनात दाटे निर, शुष्क अभंगाचे सुर. मना लागे एक ध्यास, मना लागे एक ध्यास, नाही आलो पंढरीस. आत्मा मनाशी बोलला, आत्मा मनाशी बोलला, जाऊ मानस वारीला. काय हरकत आहे, आपण जर देहानं नाही गेलो तर एवढं काय नाराज होत असतो की आत्मा मनाशी बोलला, जाऊ मानस वारीला. मग काय झालं? मनी आनंद फुलला. इतका आनंद झाला की देह मनी आनंद फुलला आणि देह मंजिरीचं झाला. वारी मौन एकांतात, वारी मौन एकांतात, आणि नाना झाला रे निवांत, नाना झाला रे निवांत. खरंच श्रोते हो, किती विलक्षण आहे ना ही वारकरी परंपरा. ती आपल्याला संसार सोडायला सांगत नाही, पण संसारात राहून सुद्धा विठ्ठलाशी जोडते. खरी वारी ही पंढरपूरच्या वाटेवर जरी घडत असली तरी ती तितकीच आपल्या अंतर्मनात सुद्धा घडत असते. कधी शांततेत, कधी मौनात, तर कधी स्वतःशी संवादात. आणि आपल्या पुढच्या अभंगात ही अंतर्मनातली वारी अतिशय सुंदर पद्धतीने उलगडते. चला तर मग ऐकूया पुढचा अभंग. राहुनी जनात घ्यावा परमानंद, राहुनी जनात घ्यावा परमानंद, आणि मनाशी संवाद वारी साधे. केली वणवण, केली वणवण सुखाची संसारी, ठाव एक वारी अन्य नाही. इंद्रायणी तिरी वेदनाची प्यालो, इंद्रायणी तिरी वेदनाची प्यालो, आणि स्थिरावलो अभंगात. एकांताच्या दारी मौनाचे तोरण, एकांताच्या दारी मौनाचे तोरण, जनन मरण सम झाले.
श्वासाच्या वारीचा मौन वारकरी. बघा बरं का, की श्वासाच्या वारीचा मौन वारकरी आणि वैकुंठ पंढरी नाना पाहे, वैकुंठ पंढरी नाना पाहे. मित्रांनो, प्रत्येक वारकऱ्यासाठी एक क्षण खूप महत्त्वाचा असतो आणि तो क्षण आयुष्यभर जपून ठेवतो, आणि तो म्हणजे जेव्हा तो पहिल्यांदा पंढरीचा कळस बघतो. त्या क्षणी टाळांचा गजर असतो, डोळे भरून येतात, ओठावर शब्द येत नाही आणि मनात फक्त एवढंच असतं, विठ्ठला आलो रे मी. हा अनुभव खरंच शब्दात मावता येणार नाही, पण आपल्या पुढच्या अभंगात हा अविस्मरणीय क्षण आपण अनुभवणार आहोत. चला तर मग ऐकूया पुढचा अभंग. वाखरीला उभं रिंगण आणि गोल रिंगण होतं, आणि नामदेव महाराज या सगळ्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठोबाचा सांगावा घेऊन येतात, आणि सगळ्या दिंड्या त्या पंढरपुरामध्ये वैकुंठ नगरीमध्ये प्रवेश करतात, आणि सगळ्या शेवटी माऊलींची दिंडी जाते, कारण ती माऊली आहे विश्वाची. आणि सगळे सुखरूप आत गेल्याची खात्री झाल्यानंतर माऊली जाते, आणि ज्या माऊलीच्या वारीतला तो वारकरी त्याच्या डोळ्याला पहिल्यांदा कळसाचं दर्शन होतं आणि स्वतःला धन्य मानतो, आणि त्याच्या डोळ्यातून इंद्रायणी चंद्रभागा वाहू लागतात. तोच शब्दबद्ध झालेला हा अभंग आहे, की कंठ दाटून या आला डोळा कळस देखिला. कंठ दाटून या आला डोळा कळस देखिला, आता मौन टाळा झाला, आता मौन टाळ झाला, गहीवर अभंगाला. देवा जीवा आसूसला भेटण्यास विठाईला, देवा जीवा आसूसला भेटण्यास विठाईला. शब्द गंगा खळाळली, शब्द गंगा खळाळली, आणि वाणी मुकी मुकी झाली. ओवी शांत शांत झाली, ओवी शांत शांत झाली, श्वासामध्ये स्थिरावली. आता लागली समाधी, आता लागली समाधी, तूच अंती तूच आधी. नाना पानावले डोळे, नाना पानावले डोळे, मर्म आयुष्याचे कळे, मर्म आयुष्याचे कळे. माऊली माऊली माऊली. खरंच श्रोते हो, आज आपण एकत्र अनुभवली वारीची वाट, संतांचे शिकवण आणि भक्तीचा अखंड प्रवाह. प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी सरांनी यांच्या स्वतःच्या अभंग रचनांनी आणि त्यांच्या रसाळ निरूपणाने आपण वारीकडे केवळ परंपरा म्हणून नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत म्हणून पाहिलं. वारी आपल्याला शिकवते, नेहमी चालत राहा, कधीही थांबू नका, नाम घेत राहा आणि माणुसकी जपत राहा. पंढरपूरला जाणारी ही वाट जरी वर्षातून एकदा येते, तरी सुद्धा विठ्ठलाकडे जाणारी वाट प्रत्येक दिवशी खुली असते. या कार्यक्रमाचा निरोप घेताना मला तुकाराम महाराजांची एक ओळ आठवते, आणि ती म्हणजे, ही पंढरपूरची वारी माझं घर आहे. आणि याच भावनेने आपल्या जीवनातही विठू नामाचा गजर अखंड सुरू राहो. मनात भक्ती, वागण्यात प्रेम आणि कृतीत सेवा नांदो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. खरंच सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या स्वरचित अभंगाचं एवढं छान निरूपण आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नाही, आभार मानण्यासारखं काही नाही. उलट मीच रेडिओ देवगिरीचे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. मला आभारही मानणं आवडत नाही आणि धन्यवादही मानणं आवडत नाही. त्याचं कारण आहे की आभारामध्ये भार आहे आणि धन्यवादामध्ये वाद आहे. आपण कुणावरती भार व्हायचं नाही, कुणाशी वाद घालायचा नाही, कारण आपण ज्ञानोबा तुकोबाची पाईक आहोत. म्हणून ऋण व्यक्त केलं म्हणजे थोडंसं मनाला बरं वाटतं. तुम्ही सावकार होता, मी कर्जदार होतो, कधीतरी माझ्याकडे तुम्ही वसुलीला येताल त्यानिमित्तानं, तेव्हा मी तुम्हाला प्रेमाचं व्याज देईल, प्रेमाचं मुद्दल मात्र माझ्याजवळच ठेवून घेईल. आपल्याला आषाढी वारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.